ॲडव्होकेट प्रकाश सदा बाळासाहेब आंबेडकरच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांना निवेदन दिलो। या निवेदनामध्ये उपस्थिती मान्यवरांमध्ये माननीय जिल्हा संपर्क प्रमुख संजयजी कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदीशजी कांबळे, महासचिव माननीय अनिल मोरे सर, त्याचप्रमाणे आमचे भारतीय भाऊ महासभेचे जिल्हाध्यक्ष माननीय तांबावकर साहेब, विशाल कांबळे साहेब आणि उपस्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही एक निवेदन सादर केलं। सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन देताना आम्ही काही गोष्टी त्यांना जे काही मंडळामध्ये जे चुकीच्या गोष्टी घडत आहेत ते आम्ही त्यांना निदर्शनास आणून दिलं। उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर एखादा आम्ही अर्ज दाखल केला तर ते तारीख आपण जी घेतो ते सबमिट करतो ती तारीख पडत नाही, दुसरीच तारीख येते आणि एखाद्या कामगाराचा आपण त्या ठिकाणी अर्ज ज्यावेळेस सबमिट केल्यानंतर त्या तारखेला आपण जातो आणि त्या तारखेला गेल्यानंतर नजर चुकीने एखाद्या कामगाराचा एखादं काहीतरी राहिला असेल, शब्द राहिला असेल तर त्या ठिकाणी त्या मंडळामध्ये ज्या त्या वेळेला ते करून घेऊन त्यांना ते मंडळामध्ये लाभ द्यावा अशी आमची मागणी आहे। आणि आता ते वर्ण मंडळाकडून सांगण्यात येते की साधारणपणे 31 मार्चला सगळं सर्व अर्ज निकाली काढा, परंतु अर्ज निघतात का अशी एक आमच्या मनामध्ये एक शंका निर्माण झालेली आहे। त्याचं कारण असं आहे, गेल्या वर्षभर आम्ही सांगतोय की मंडळामध्ये कामगार प्रतिनिधी नाही, मालक प्रतिनिधी नाही किंवा मंडळ सचिव आणि कामगार अध्यक्ष हे दोघांच्या माध्यमातूनच मनमानी पद्धतीने अनेक भ्रष्टाचार या योजनेच्या माध्यमातून झालेला आहे। हे कुठेतरी भ्रष्टाचार थांबावा, भ्रष्टाचार होऊ नये आणि कामगारांना सर्व योजनेचा लाभ तात्काळ मिळावा यासाठी आम्ही संधी अधिकारी त्या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष असावे, त्यांच्या माध्यमातून कामगार प्रतिनिधी मालक प्रतिनिधी असावे आम्ही वारंवार मागणी करतोय, पण ते काय सध्या होताना दिसत नाही। परंतु त्यांनी कामगार मंत्र्यांनी अलीकडच्या काळामध्ये एक समिती नेमलेली आहे आणि ती समिती त्या समितीच्या माध्यमातून जे काय अर्ज पेंडिंग आहेत, नजर चुकीने राहिलेले आहेत आणि ते ज्या काय अधिकाऱ्यांच्यामुळे विलंब होतात ते विनाविलंब न करता तात्काळ निकाली काढावा यासाठी फक्त समिती नेमलेली आहे। परंतु ही समिती जी नेमलेली आहे ती समिती देखील असंविधानिक आम्हाला आहे असं वाटतंय, कारण संविधानिक पद्धतीनं जे मंडळ आहे त्या मंडळाचे कोरम पूर्ण करून जे काही योजना असतील किंवा बाकी जे काही क्लेम असतील त्या क्लेम आणि योजना तात्काळ कामगारांना मिळाव्या। आणि वारंवार आम्ही त्यांना सांगतोय की हे काय वारंवार ह्या गोष्टी सांगत असताना देखील हे काय त्या ठिकाणी होत नाही, पण तात्काळ जर या काय आम्ही काय जे काही निवेदन दिले त्या निवेदनाची तात्काळ दखल नाही घेतली तर आम्हाला येणाऱ्या काळात उग्रपणे आंदोलन करावं लागेल। तेव्हा कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास सांगली जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त, संबंधित मंडळाचे सचिव आणि महाराष्ट्र शासन राहील याची नोंद घ्यावी अशी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो।